नमस्कार मंडळी. नमस्कार. मी विजय रगड. गप्पा टप्पामध्ये आपण पुन्हा भेटत आहोत. येस. आणि आजचा विषय आहे गाईड सिनेमा. का गाईड का सिनेमा? गाईड सिनेमा असा की मला आवडतो, लोकांना पण आवडेल. लोकांना पण आवडलेलाच आहे, पण लोकांनी तो वेगळ्या दृष्टिकोनातून बघितलेला आहे. फक्त गाणे बघितलं म्हणजे बाकीचा त्यांना जास्ती माहिती देण्यासाठी गाईड हा विषय मी घेतलेला आहे. गाईड हा 1965 साली रिलीज झाला. R.K. नारायण यांच्या कथानकावर अवलंबून आहे तो. अच्छा. आणि त्याच्यातली जी टीम आहे, म्हणजे सिनेमा करणाऱ्याची टीम, ती एवढी सुंदर आहे की म्हणजे ते जुळून आलेलं असं की नवकेतन तो पिक्चर, विजय आनंद द डायरेक्टर, अच्छा, चॉकलेटी हिरो देवानंद आणि वैदा रहमान त्यातले ऍक्टर, नंतर फली मिस्त्री हे फोटोग्राफर, सचिन देव बर्मन संगीतकार, शैलेंद्र गीतकार, अशी सगळी मोठी मोठी व्यक्ती लोक यामध्ये एकत्र आले. आणि त्यामुळे गाईड हा पिक्चर एक विषय झाला आणि तो लोकांना खूप आवडला. सिल्वर ज्युबली झाला. गाणी अप्रतिम गाणी होती. गाण्याच्या बाबतीत काय विचारूच नका. बरोबर. संगीत उत्तम होतं. आणि आता मी पुढे ओघाने येणाऱ्या बाकीच्या गोष्टी पण तुम्हाला सांगतो. तर हा सिनेमा बघण्यामध्ये माझा उद्देश हा होता की मी जेव्हा 10वीत असताना आणि मुंबईतल्या परेलमध्ये राहत असताना ह्याच्या शूटिंग ह्या राजकमल स्टुडिओमध्ये झाल्या. अच्छा. एक मोठा स्टुडिओ आहे राजकमल परेलमध्ये आहे. परेलमध्ये तसे 2-3 स्टुडिओ आहेत, पण राजकमल हा फार मोठा होता. आणि आमच्या रस्त्यावरनं आम्ही जाताना वैदा रहमान, देवानंद ह्या लोकांना पाहिलं. तर आम्ही विचारलं कुठे जात असतात रे बाबा. तर म्हणाले इथे शूटिंग चालू आहे तिथे. म्हणजे आपण जाऊया तिथे. आणि म्हणून आम्ही राजकमल स्टुडिओमध्ये गेलो. आमच्या आता परेलमध्ये म्हणजे आमच्या ओळखी होत्या, आम्हाला आतमध्ये प्रवेश मिळाला. आम्ही बसलो, बघितलं. एक दिवस आम्ही शूटिंग बघितली, पण आम्ही कंटाळलो. कारण एक शॉट, एक सीन ते 10 वेळा करत होते. जोपर्यंत त्यांना आवडत नाही तोपर्यंत ते करायला लागत. तर असे जे शॉट बघितले, नाचाचा हे होता, तो सिक्वेन्स होता. बरोबर. वैदा रहमान गाणं म्हणते, नऊवारी साडी नेसून वैदा रहमान नाच करत होती. कोणतं गाणं होतं ते? आई होली आई, ते गाणं होतं. म्हणजे सगळ्या सणांचं गाणं होतं तिथं. ते गाणं असं आम्हाला त्याला काय माहित नव्हतं, पण ते होळीचं गाणं असं आम्हाला वाटलं. पण ते नंतर जेव्हा सिनेमा बघितला तेव्हा आम्हाला पुढचा त्याचा सगळा भाग कळला. तर त्यामुळे आमच्या मनात एक उत्कंठा निर्माण झाली की हे काय आहे, आपण बघूया. बरोबर. आणि म्हणून तो सिनेमा मी पाहिला 1966 साली. की गाईडची शूटिंग होती आणि गाईड हा सिनेमा आहे वैदा रहमान आणि देवानंद. प्रेम कथा आहे. तिच्यावर तो प्रेम करतो, तिच्यामुळे त्याला नंतर जेलमध्ये जायला लागतं वगैरे, ही स्टोरी आहे सगळी. आपण त्या स्टोरी बद्दल काय बोलायचं नाही. आपण त्यातले गाणी, त्यातले डायलॉग आणि त्यातले सीन म्हणजे शूटिंग कशी झाली मग त्याच्याबद्दल बोलूया. देवानंद तिच्यावर प्रेम करताना आणि तिला पुढे नेताना जी गाणी दाखवली आहेत ती वैदा रहमानने नाच केला आणि त्या नाचावरची गाणी म्हणली. गाण्याबद्दल मला तुम्हाला सांगायचं होतं की ती गाणी जी शूटिंग केलेलं आहे ते अप्रतिम माझ्या सेटवर केलेलं आहे. ती गाणी बघा, सेट बघा आणि मग तुम्हाला कळेल की खरोखरच किती सुंदर प्रकारे त्यांनी केलेलं आहे. या गाण्यांबद्दल बोलूया आपण. एक तर तुमचं झालं आई होली आली. मग नेक्स्ट कोणतं गाणं होतं? आता गाणी एक गाणं किशोर कुमारने, फक्त एकच गाणं किशोर कुमार आणि लता मंगेशकरने बनलेले आहेत. बाकी सगळी लता मंगेशकरने बनलेली आहेत. आणि 2 गाणी जी मी तुम्हाला त्याच्याबद्दल जास्ती सांगणार आहे, ती दोन्ही गाणी मोहम्मद रफीने म्हणलेली आहेत. आणि दोन्ही गाणी सॅड सॉन्ग आहेत, म्हणजे दुःख भरून गाणं आहेत ती. पण त्याआधी किशोर कुमारने कोणतं गाणं? किशोर कुमारने गाणं म्हटलं ते सगळ्यांना माहितीच आहे, गाता रहे मेरा दिल. मेरा दिल
अगदी प्रेमिकाचं गाणं आहे ते. हा. तर म्हणजे पण त्याला तुम्ही जास्ती काय हे नाही, नाही म्हणजे करत आहे. असे पॉप्युलर आहे म्हणून. मी असे हे कम्पॅरिझन करत नाही किशोर कुमार आणि रफी. किशोर कुमारचं गाणं हे नेहमी रोमॅन्टिक गाणं आहे, ते तसं ते गाणं आहे. पण असं मला काय असं किशोर कुमारवर टीका करायची आहे किंवा काय असं नाही, पण मला त्याच्यातलं काय आवडलं ते मी तुम्हाला सांगतो. लता मंगेशकरने सुंदर गाणी म्हटले आहेत, लता मंगेशकरने किशोर कुमार बरोबर पण छान गाणं म्हटलं, पण ह्यामधली 2 गाणी मोहम्मद रफीने म्हटलेली आहेत, सोलो गाणी आहेत, आणि ती म्हणजे विरह दुःखाची गाणी आहेत, ती दुःखामध्ये म्हटलेली. आणि त्यामध्ये मोहम्मद रफी याने जास्तीत जास्त एक्सप्रेशन म्हणजे व्यक्त कसं होईल हे त्याचा प्रयत्न केलेला आहे. कैसे क्या हो गया मैं तेरे बेवफा तेरे प्यार में, म्हणजे कैसे क्या हो गया बेवफा तेरे प्यार में चाह क्या क्या मिला बेवफा. तिच्यावर प्रेम करता करता त्याला जेलमध्ये जायला लागले, हा त्याचा अर्थ. असं त्याने शैलेंद्रला सांगितलं आणि शैलेंद्रने ते गाणं लिहिलं, कैसे क्या हो गया बेवफा तेरे प्यार में. आणि त्यावेळेला देवानंदचं शूटिंग, देवानंदचं चालणं, देवानंदचं ऍक्टिंग, आणि त्या गाण्यामध्ये दाखवलेलं आहे काय झालं. दोघे 2 बाजूला गेले, तर रस्ते दाखवले असे 2, देवानंद असा चालतो. हे म्हणजे ही त्यांची आयडिया होती आणि ती इतकी अप्रतिमपणे रफीने मांडली. बरोबर. त्याच्यानंतर शेवटी ते विभक्त व्हायची वेळ येते, त्यावेळेला देवानंद असा बसलेला असतो आणि तो गाणं म्हणतो. तो असा बसून एकटाच दारू पित असतो, तर त्याचा मित्र येतो आणि म्हणतो किंवा साहब आप अकेले अकेले पी रहे. तर देवानंदची स्टाईलच असते, देवानंद बैठो बैठो हम साथ में पियेंगे. आणि तो जेव्हा तो ग्लास उचलतो, त्याचा ग्लास भरतो, स्वतःचा ग्लास भरतो आणि ते दारू पितात. आणि त्यावेळेला रफीने गाणं म्हटलेलं आहे, दिन ढल जाए हाय. हाय हा शब्द त्यावेळेला नव्हता, म्हणजे काय सांगायचं, दिन ढल जाए तेरी याद ना, म्हणजे हाय हा शब्द त्याच्यात नव्हता. तर तो हे नुसतं बिना हायचं गाणं होतं. बरोबर. तर ते काय देवानंदला आवडलं नाही. आणि विजय आनंदला पण आवडलं नाही. देवानंद म्हणतो हे गाणं एकदम बेकार म्हटलेलं आहे. रफी म्हणतो अरे असं कसं, म्हणतो नाही, याच्यात म्हणजे जी भावना यायला पाहिजे, जे हृदयातनं बोलतोय, हृदयापासून बोलतोय असं यायला पाहिजे, ते येत नाही, तो टच येत नाही. देवानंदने नेहमीप्रमाणे रफीने परत एकदा म्हटलं तरी सुद्धा नाही, रिटेक नो 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 वगैरे झालं. पण शेवटी देवानंदने त्याला सांगितलं की काहीतरी चुकते याच्यात. बरोबर. पण काय चुकते हे कोणाला काही कळत नव्हतं. मग रात्रभर तर शूटिंग बंद झालं, दुसऱ्या दिवशी शूटिंग चालू केलं. तेव्हा देवानंदने सांगितलं, रफी साहब एक गाने में खाली एक वर्ड डालो आप. कहा डालने का वो आप सोच लो, लेकिन एक वर्ड डालो, हाय. आपण HI हाय म्हणतो तसं नाही, हृदयावर, हा तसं हाय नाही, हाय म्हणजे असं हृदयापासून बोलतो हाय. तर मग रफीने म्हटलं आणि मग ते गाण्यामध्ये त्यांनी तो शब्द वापरला आणि ते गाणं इतकं अप्रतिम झालं आणि देवानंदने अप्रतिम उत्कृष्ट ऍक्टिंग केली. तर मग तुम्हाला सांगतो, तुम्ही ते बघा. आता मी तुम्हाला सांगतो ते तुम्हाला आता म्हणजे बघा तुम्ही ज्यावेळेला ते हाय टाकलेला शब्द आहे, कारण ते हाय नसतानाचं गाणं त्यांनी शूट नाही केलं. आणि त्यावेळेला तो असा निसाचा, हा शब्द बरोबर आहे, निसाचा टाकतो. कोण? देवानंद. दिन ढल जाए हाय रात न जाए. तर हे गाणं तुम्ही परत पहा, 2 वेळा पहा, 3 वेळा रिपीट करून पहा, मग तुम्हाला कळेल की मोहम्मद रफीने कुठच्या कोटीला जाऊन ते गाणं म्हटलेलं आहे. आणि ते गाणं इतकं प्रसिद्ध फेमस झालं का अप्रतिम गाणं होतं. दिन ढल जाए हाय रात न जाए तो न आए तेरी याद सताए
दिन ढल जाए हाय रात न जाए. तर मंडळी, हे मी तुम्हाला आज गाईड बद्दल सांगितलं. माझ्या मनातर्फे मी त्याचं विश्लेषण केलेलं आहे. बरोबर. तसंच याच्या पुढे पण माझ्या दृष्टीने होणारे विश्लेषण मी तुम्हाला सांगेन. कोण कसं गाणं म्हणतं, कोणाचा काय विचार आहे, कोणाला काय आवडतं आणि लोकांना ते कसं आवडेल ह्याची जबाबदारी त्यांच्यावर असते. म्हणजे गायकावर असते, संगीतकारावर असते, डायरेक्टरवर असते आणि नंतर शेवटी ऍक्टरवर असते. बरोबर. तर ती पण आपण नंतर एक एक घेऊन आपण त्याच्याबद्दल बोलू. आजच्या पुरतं एवढं पूर्ण. अच्छा. नमस्कार मंडळी. आजचा एपिसोड तुम्हाला कसा वाटला जरूर कळवा. आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. नमस्कार.